नमस्कार मित्रांनो, गीतेतील धर्म आणि स्वधर्म या आपल्या मालिकेतील आजचा 6वा भाग. 5व्या भागात आपण धर्म या शब्दाचा अर्थ बघताना हे समजून घेतलं की धर्म ही फार विशाल कल्पना आहे आणि त्यामुळे तिची एकच एक व्याख्या करणं अवघड आहे. सामान्यतः धर्मो धारयते प्रजाः म्हणजे प्रजेची धारणा करणारा तो धर्म असा आपण अर्थ त्याचा बघितला. त्यात हेही बघितलं की धर्माचा कर्तव्याशी आणि धर्माचा नीतिमत्तेशी अतिशय जवळचा संबंध आहे. धर्म हा मानवाच्या मूळ प्रकृतीशी आणि एकूण सृष्टी धर्माशी सुसंगत आहे हे खरं, पण प्राधान्यतः धर्म हा कर्तव्य रूप आहे. आता हा कर्तव्य रूप धर्म म्हणजे नेमकं काय, तर स्वार्थ निरपेक्ष वृत्तीनं करायचं नित्य नैतिक कर्म म्हणजे कर्तव्य धर्म होय. आपली कर्तव्यरूप कर्म 2 स्तरावर आपण करतो का? पहिला स्तर म्हणजे व्यक्तिगत आणि दुसरा स्तर म्हणजे समष्टी. आपल्या जीवनाचा सर्वांगीण विकास करणं आणि त्यासाठी धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या 4ही पुरुषार्थांची उपासना करणं हे कर्तव्याचं व्यक्तिगत रूप म्हणता येईल. पण त्याचबरोबर समष्टीच्या हितासाठी सुसंवादी आणि पोषक अशा रीतीने समाज जीवनात समर्पण वृत्तीने कार्य करीत राहणं हे या कर्तव्यरूप धर्माचं समष्टीविषयक रूप आहे. थोडक्यात काय तर धर्माचा संबंध कर्तव्याशी आणि नीतिमत्तेशी आहे. आता ही आपली कर्तव्य ठरतात तरी कशी बरं? आपल्या लक्षात येईल की ही कर्तव्य वर्णानुसार आणि आश्रमानुसार ठरतात. म्हणून त्याला वर्णाश्रम धर्म असंही म्हणतात. आपण जरा आधी वर्ण म्हणजे काय ते बघूया. माणसांच्या गुणानुसार आणि त्यांनी करायच्या कर्मानुसार वर्ण ठरवले जातात. आपल्या 3 गुण आहेत, सत्व, रज आणि तम. आणि या गुणानुसार माणसांनी करायची जी कामं आहेत ती विचारात घेतली तर ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र असे 4 वर्ण आहेत. श्रीमद भगवद्गीतेत याचा स्पष्ट उल्लेख आढळतो. चातुर्वर्ण्यम मया कृत्वा गुणकर्म विभागशः असे भगवंत म्हणतात. म्हणजेच गुण आणि कर्म यानुसार 4 वर्ण झालेले आहेत. हे वर्ण जन्मानुसार नाहीत बरं का, ते गुण आणि कर्मानुसार आहेत. आणि वर्ण म्हणजे आज ज्यांना आपण जाती म्हणतो त्याही नाहीत. या 4ही वर्णांसाठी काही सामान्य कर्तव्य आहेत आणि काही विशेष कर्तव्यही सांगितली आहेत. 4 वर्णांसाठी निरपवाद सामान्य धर्म म्हणजे यम आणि नियम यांचं पालन करणं. कोणते हे यम? अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह. आणि नियम कोणते? शौच, संतोष, तप, स्वाध्याय आणि ईश्वर प्रणिधान. या यम आणि नियमांचे अनुष्ठान चित्ताबरोबरच शरीर, ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय यांच्यासाठीही आहे. या सामान्य कर्तव्याबरोबरच 4ही वर्णांसाठी विशेष कर्तव्य धर्म गीतेच्या 18व्या अध्यायातील 42, 43 आणि 44 या 3 श्लोकात आपल्याला सापडतो. आता जरा वर्णव्यवस्था झाल्यावर आश्रम व्यवस्था बघूया. समाज जीवनाच्या व्यवस्थेसाठी
वर्णव्यवस्था जशी वैदिक धर्माने सांगितली आहे ना, तशी व्यक्ती जीवनाच्या व्यवस्थेसाठी आश्रम व्यवस्थाही सांगितली आहे. माणसाच्या वयानुसार आणि त्या वयात करायच्या कर्तव्यानुसार 4 आश्रम सांगण्यात आले आहेत. ते आश्रम म्हणजे ब्रह्मचर्याश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम. त्या आश्रमातील माणसांच्या कर्तव्यांचेही विवेचन आपल्याकडे केलेले आहे. स्वधर्म म्हणजे स्वतःचा धर्म, प्रत्येक माणसाचा धर्म. काही कर्तव्ये, नीती नियम, गुण सर्वांसाठी समान आवश्यक असले तरी प्रत्येकासाठी काही बाबी विशिष्ट असतातच. शिवाय एकाच माणसाच्या आयुष्यातील वेगवेगळ्या टप्प्यांवर त्या बदलतात. आत्ताच आपण पाहिलं की माणसाची कर्तव्ये वर्ण आणि आश्रम यानुसार ठरतात. त्यामुळे स्वधर्म म्हणजे काय हे समजण्यासाठी माणसाचा वर्ण आणि आश्रम लक्षात घेतला पाहिजे. स्वधर्म समजून घेताना आणखी एक घटक विचारात घेतला पाहिजे आणि तो म्हणजे समाजातील इतर संबंधित व्यक्तींशी असलेलं आपलं नातं. प्रत्येक व्यक्तीचे इतरांबरोबर वेगवेगळे नाते असते. ते पती, पत्नी, मुलगा, वडील, शेजारी, भाऊ, बहीण इत्यादी असू शकते. हे नातं निभावण्यासाठी काही विशिष्ट कर्तव्य आहेत का? आणि त्या व्यक्तीशी त्यानुसार वागणे, त्याच्याप्रती आपली कर्तव्य पूर्ण करणे म्हणजे स्वधर्म असे म्हणता येईल. कदाचित म्हणूनच पतिधर्म, पत्नीधर्म, पुत्रधर्म, शेजारधर्म असे शब्द वापरात आले असावेत. प्रत्येकजण आपल्या उपजीविकेसाठी काही उद्योग, व्यवसाय, नोकरी करत असतो. त्यानुसारही काही कर्तव्य आणि काही विधीची आणि नीतीची चौकट निश्चित केलेली असते. अगदी समजायला सोपं म्हणजे डॉक्टराचं हे कर्तव्य ठरतं की त्याच्याकडे आलेल्या पेशंटला त्याने किमान खर्चात, योग्य उपचाराने, किमान वेळेत बरं करावं. न्यायाधीशाने किमान वेळेत अपराधाला शासन करावं आणि निरपराधाची सुटका करावी इत्यादी. असा प्रत्येक व्यावसायिक आपली कर्तव्ये योग्य प्रकारे पार पाडत असेल तर तो धर्माचे अनुसरण करतो असं म्हणता येईल. पण डॉक्टर जर पैसे उकळण्यासाठी नको ते उपचार करत असेल, वकील अयोग्य सल्ला देत असेल, न्यायाधीश जाणून बुजून चुकीचा न्याय देत असेल आणि शिक्षक अध्यापनात चुकारपणा करत असेल तर तो स्वधर्म पाळत नाही असेच म्हणावे लागते. अनेक जण समाजात वावरताना काही पद मिरवतात. उदाहरणार्थ विश्वस्त, अध्यक्ष, सचिव, खजिनदार इत्यादी. या पदांवर काम करणाऱ्या प्रत्येकाकडून काही कर्तव्यांची अपेक्षा असते. त्यांच्यासाठी काही करणीय आणि काही न करणीय बाबी असतात. त्या पदावर काम करणाऱ्यांनी त्या अपेक्षेनुसार काम करणं म्हणजे स्वधर्माचं पालन करणं होय. थोडक्यात काय तर वर्णानुसार, आश्रमानुसार, आपल्या समाजातील इतर व्यक्तींशी असलेल्या नात्यानुसार, आपल्या व्यवसायानुसार, आपल्या पदानुसार आपण जे करणं अपेक्षित आहे त्याला कर्तव्य धर्म असं म्हणता येईल. मला वाटतं याच दृष्टीने गीतेमध्ये श्रीकृष्णाने म्हटलं आहे, स्वधर्ममपि च आवेक्ष्य न विकंपितुमर्हसि. स्वधर्माचा विचार केलास तर. आता इथे स्वधर्म म्हणजे अर्थात तू क्षत्रिय आहेस आणि क्षत्रिय वर्णानुसार अन्यायाविरुद्ध अनीतीशी युद्ध करणे हा तुझा धर्म आहे. क्षत्रियाला धर्मयुद्धापेक्षा अधिक श्रेयस्कर दुसरं काही नाही आहे. भगवान कृष्ण या युद्धाला धर्मयुद्ध म्हणतात कारण ते कौरवांच्या अनीतीमुळे, असुरी गुणांमुळे पांडवांना लढावं लागलं.
याच बाबीवर भर देत श्रीकृष्ण म्हणतात, अथ चेत्वमिमं धर्म्यं संग्रामं न करिष्यसि ततः स्वधर्मं कीर्तिं च हित्वा पापमवाप्स्यसि. हा संग्राम धर्मसंग्राम आहे आणि जर तू तो केला नाहीस तर तू स्वधर्म गमावून बसशील. येथेही स्वधर्म म्हणजे क्षत्रियाचे कर्तव्य कर्म, नीतिमत्तेची पुनःस्थापना असाच नाही का? युद्ध करण्यास कोणी समोर ठाकला तर त्याच्याशी लढणं, न्याय्य गोष्टीसाठी लढणं, नीतीची स्थापना करण्यासाठी लढणं हे क्षत्रियाचं कर्तव्यच आहे. कौरवांबरोबर युद्ध हे काही पांडवांनी उकरून काढलेलं नव्हतं ना. त्यांच्या इच्छेविरुद्ध न्याय्य हक्कासाठी ते युद्ध होतं. हे युद्ध केलं नसतं तर सदाचार, मूल्य, सत्य, चांगुलपणा, मानवता या गुणांना काय अर्थ उरला असता बरं? हे युद्ध नीती विरुद्ध अनीती, शुचिता विरुद्ध अशुचिता, चांगुलपणा विरुद्ध वाईटपणा असं होतं ना. आणि म्हणूनच त्याला भगवंत धर्मयुद्ध म्हणतात. असं धर्मयुद्ध लढणं हे क्षत्रियाचे कर्तव्य म्हणजेच क्षत्रियाचा स्वधर्म आहे, याला ते अधोरेखित करतात. आणि पुढच्या श्लोकात सांगतात की जर तू हे धर्मोचित युद्ध न करशील तर त्यामुळे स्वधर्माला आणि कीर्तीला मुकून पापाला प्राप्त होशील. मित्रांनो, थोडक्यात काय? व्यक्तीसाठी स्वधर्म म्हणजे त्याचा वर्ण, त्याचा आश्रम, त्याचं नातं, त्याचा व्यवसाय, त्याचे पद यानुसार अपेक्षित कर्तव्यांचे पालन होय. त्यानुसार नीतिमत्तेची अपेक्षापूर्ती होय. त्यासाठीची विधी आणि निषेधाची चौकट पालन होय. आज इथेच थांबूया. नमस्कार. धन्यवाद.